नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे शेती एक शेती आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, 2 जून 2026 रोजी सरकारने कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला, पण तेवढ्यात जाचक अटीसुद्धा त्याच्यामध्ये टाकल्या आणि त्या अटींच्या माध्यमातून आनंदाऐवजी शेतकरी बांधवांच्या पदरी निराशा पडली। राज्यभरातून तीव्र निषेध झाल्यानंतर आता सरकारने अचानक 3 नवीन समित्या स्थापन केल्या। पण थांबा, या समित्यांचा खरोखर कर्जमाफी सोपी करणार आहेत की हा फक्त एक नवीन शब्दखेळ रचला गेला आहे, हे पाहणं महत्त्वाचं आहे। आंदोलनं का गुंडाळली गेली हा सुद्धा प्रश्न आहे आणि शेतकऱ्यांच्या हाती शेवटी नेमकं काय लागणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आणि हेच अगदी आपण सोप्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण विषय तुमच्या हक्काच्या कर्जमाफीचा आहे, आपल्या हक्काच्या कर्जमाफीचा आहे। शेतकरी मित्रांनो, सरकारने घाईघाईने या 3 समित्या नेमल्या। त्यापैकी पहिली समिती आहे मंत्रिमंडळ उपसमिती। यांचे अध्यक्ष स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार आहेत। आता या समितीचं मुख्य काम काय असणार, तर या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि सध्या निकषांचा आढावा घेणे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकही पात्र शेतकरी बांधव या लाभापासून वंचित राहणार नाही याची खात्री करणे। पण प्रश्न हाच पडतो की जर पहिल्यांदाच निकष व्यवस्थित लावले असते तर आता आढावा घेण्याची वेळच आली नसती का, वेळ आली असती का, हे आपल्याला महत्त्वाचं जाणून घेणं आहे। आता वळूया सर्वात महत्त्वाच्या म्हणजेच दुसऱ्या समितीकडे। ही समिती मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली काम करणार आहे। या समितीकडे एक मोठी जबाबदारी दिली गेलेली आहे, ती म्हणजे कर्जमाफीच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये आवश्यक ते बदल करणे आणि तांत्रिक अटींना सुलभ करणे। पण मित्रांनो, इथेच खरा शब्दखेळ लपलेला आहे। सरकारने असं कुठेही म्हटलं नाही किंवा कुठेही स्पष्ट त्या ठिकाणी केलेलं नाही की आम्ही जाचक अटी पूर्णपणे रद्द करणार आहोत किंवा करू। त्यांनी फक्त विचार करू किंवा तांत्रिक अटींना सुलभ करू असा शब्दप्रयोग त्या ठिकाणी केलेला आहे। हा केवळ वेळेचा अपव्यय आहे की खरोखर बदल होणार, यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा। एकंदरीत मुख्यमंत्री महोदयांनी जे काही दुसरे अधिकारी आहेत त्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून चालवली का, हा प्रश्न जर तुम्हालाही पडला असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा। आणि तुम्हाला काय वाटतं की खरंच दुसऱ्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवून चालवली गेली का, हे आम्हाला सांगा। आता तिसरी समिती काय काम करणार किंवा काम करणार काय, तर त्यामध्ये अपर मुख्य सचिव वित्त विभाग यांच्या नेतृत्वाखाली या समितीचं काम थेट बँकांशी जोडलेलं आहे। राष्ट्रीयकृत असेल, खाजगी असेल किंवा ग्रामीण बँक असेल तर या बँकांशी चर्चा करून कर्जमुक्तीवरती आणि वन टाइम सेटलमेंटवरती या संदर्भातील मुद्दे ही समिती निश्चित करणार आहे। विशेषतः 2019 मध्ये ज्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतला आणि त्यानंतर पुन्हा कर्ज थकलं अशा शेतकऱ्यांना या OTS अंतर्गत म्हणजे वन टाइम सेटलमेंट अंतर्गत आणता येईल, यावर ही समिती तोडगा काढणार आहे। आता सध्याच्या नियमानुसार 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचं 2 लाखापर्यंतचं पीक कर्ज माफ होणार। पण या अटींचा गुंता ही समिती कशी सोडवते हे पाहणं महत्त्वाचं आणि रोचक या ठिकाणी ठरणार आहे। आता थोडं कडू पण सत्य बोलूयात। नुकतंच रोहित पवार असतील किंवा रविकांत तुपकर साहेब असतील यांचे आंदोलनं आपण पाहिलेत। महाराष्ट्रभरातून शेतकरी बांधव या आंदोलनांना पाठिंबा देत होते। जर हे आंदोलनं आणखी काही दिवस टिकले असते तर कदाचित सरकारला अक्षरशः गुडघ्यावरती लोटांगण घ्यावं लागलं असतं आणि शेतकरी बांधवांना थेट न्याय त्या ठिकाणी मिळाला असता। पण आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांचं दुर्दैव 22 तारखेची मुख्यमंत्री साहेबांसोबतची बैठक तर झाली नाहीत आणि आंदोलनही घाईघाईने संपुष्टात आणण्यात आलं, गुंडाळलं गेलं। आज अशी स्थिती निर्माण झालेली आहे की विरोधी पक्ष आणि शेतकरी नेत्यांच्या भूमिकांमुळे शेतकऱ्यांच्या अक्षरशः हक्काची जी काही बार्गेनिंग पॉवर आहे ती संपत या ठिकाणी चाललेली आहे। सरकार जे देईल ते गुपचूप उचलायचं, स्वीकारायचं, गुंडाळायचं असा पर्याय शेतकऱ्यांसमोर याशिवाय उरलेला नाही आहे। शेतकरी मित्रांनो, जोपर्यंत शेतकरी चळवळ प्रामाणिकपणे आणि एकजुटीने उभी राहत नाही तोपर्यंत असे खेळ जे काही आहेत, राजकारण्यांचे जे काही खेळ आहेत तर ते सुरू राहणार आहेत। या 3 समित्यांच्या निर्णयावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। शेती, माती आणि आपल्या हक्काच्या अशाच नवनवीन आणि अभ्यासपूर्ण विश्लेषणासाठी तुमच्या लाडक्या शेती एक शेती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका। त्याचबरोबर तुम्हाला काय वाटतं, जे काही आंदोलनं झाली ती आंदोलनं राजकीय पार्श्वभूमीच्या माध्यमातून झाली, त्याला गालबोट लागलेलं आहे का किंवा ते मॅनेज झालेले आहेत का, याबद्दलही आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। ज्या पद्धतीनं आपलं मराठा समाजाचं मनोजदादा जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं त्या पद्धतीचं आंदोलन जोपर्यंत शेतकरी बांधवांच्या माध्यमातून कर्जमाफीच्या माध्यमात म्हणा किंवा कर्जमाफीसाठी किंवा पीक विम्यांसाठी होत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या शेतकरी बांधवांना
न्याय मिळणं थोडंसं कठीण या ठिकाणी वाटतं. तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. भेटूया नवीन माहितीसहित नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.